नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये. मागल्या व्हिडिओमध्ये आपण जे 2 व्हिडिओ आपण चॅनलवर टाकले त्यामध्ये आपण यांच्या जवळच्या 11 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गवळाऊ गाईचा लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ बघितला. त्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की गवळाऊ गाईसुद्धा ही चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते आणि आपल्या मालकाचा आणि स्वतःचं भरणपोषण हे चांगल्यारीत्या दुधाच्या उत्पन्नातून करू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी गाय बघणार आहोत, ही गाय यांनी नुकताच फार्मवरून घेतलेली आहे आणि तिथे हिचा रेकॉर्ड 1.5 ते 2 लिटरचा होता. मात्र यांच्याजवळ यांच्या घरी खुट्यावर सध्या ही गाय 2 टाईम मिळून 8 लिटरपर्यंत दूध करत आहे. तर हा फरक आहे खुराक व्यवस्थापन. गायीशी जो एक आपला गोपालकाचा संबंध असतो, म्हणजे ज्या प्रकारे प्रेमाने तिला आपण खायला देतो, खुराक देतो, त्याचाही बहुतेक फरक यावर पडतो. तर या गाईचा सुद्धा आपण सकाळ आणि संध्याकाळ असा दोन्ही टाईमचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत आहोत. या प्रकारची ही लाईव्ह मिल्किंगची सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेनुसारच पुढचे व्हिडिओसुद्धा टाकण्यास मदत होईल. तर फक्त गवळाऊ गाय ही दूध देत नाही या कारणामुळे हा गैरसमज आपण डोक्यातून काढावा आणि त्यांच्या खुराकावर, जसं आपण संकरित गोवंशासाठी खुराकाचं गोठ्याचं व्यवस्थापन करतो, तशा प्रकारे जर यांची नीट काळजी घेतली तर ही सुद्धा गवळाऊ गोवंशसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे दूध उत्पादन देऊ शकतो आणि आपल्या आरोग्यासाठीही हे दूध उत्तम आहे. तर अशाच प्रकारच्या अनेक गायी ज्या फक्त कमी दूध देते या नावाखाली विकल्या जातात, मात्र त्यात योग्य हातात आल्यानंतर त्यांची क्षमता ही दिसून पडते. फक्त त्यांच्या योग्य व्यवस्थापनाची आणि योग्य प्रजननावर काम करण्याची गरज आहे. आता एक जण जम्मूत, एक जण आता काल परवा जण दुधावर शियाच्या आहे. तर या आता 6.5 लिटरची ही बादली आहे. या बादलीमध्ये जवळपास 4 लिटरच्या जवळपास हे दूध आहे. हा जो गोठा आहे हा गावापासून फार लांब जंगलामध्ये आहे, त्यामुळे आपण ते काट्याची आणि योग्य प्रकाशाची व्यवस्था करू शकलो नाही.